मी वेणूवरती श्वास कोरले, मी वेणूवरती श्वास कोरले अन ओठांवरती तू आलास. मी वेणूवरती श्वास कोरले अन ओठांवरती तू आलास. फुलपाखराला हळूच झेलले अन तळहातावर तू आलास. ओंजळीत घेतलं नदीचं पाणी, ओंजळीत घेतलं नदीचं पाणी अन रेषांवरती तू आलास. वाऱ्याला कळली तुझी कहाणी, वाऱ्याला कळली तुझी कहाणी अन आसमंतात तू दरवळलास. निखळ अशी मी वाहत गेले, निखळ अशी मी वाहत गेले अन किनाऱ्यावरती तू भेटलास. चंद्राला कोरली मी स्वप्न किनार, चंद्राला कोरली मी स्वप्न किनार अन भाळावरती तू सजलास. चंद्राला कोरली मी स्वप्न किनार आणि भाळावरती तू सजलाच. याचा अर्थ ठाऊक आहे का तुला, याचा अर्थ ठाऊक आहे का तुला. अगदी सहज पूर्ण करतोस तू मला, अगदी सहज पूर्ण करतोस तू मला. आणि आभाळ, चांदण्या आणि चंद्र आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं असतं, इस्पेशली जे प्रेमात असतात, हो की नाही. तर असंच एक सुंदर कविता अशीच एक मांडते. तुला आठवतंय, तुला आठवतंय आपल्या त्याच ठिकाणी आपण आभाळाला किती एकटक पाहत राहायचो. तुला आठवतंय आपल्या त्याच ठिकाणी आपण आभाळाला किती एकटक पाहत राहायचो आणि शोधत राहायचो, समजत राहायचो तुझं माझं आभाळ. तासन तास हरवून जायचो आपण, तासन तास हरवून जायचो आपण. कधी गवतावरून, कधी डोंगरावरून, कधी नदीवरून, कधी मेघांवरून, कधी चंद्रांवरून, तर कधी चांदण्यांवरून. गर्द धुक्यांना मागे टाकत विहरत जायचो आपण, गर्द धुक्यांना मागे टाकत विहरत जायचो आपण. दूरवर कुठेतरी अगदी खोल खोल तरंगत जायचो. ताऱ्यांना माझ्या अगदी पायदळी आणून ठेवायचंस तू, ताऱ्यांना माझ्या अगदी पायदळी आणून ठेवायचंस तू. आठवतंय ना तुला, आठवतंय ना तुला. अनिलाच्या रथावर बसून सप्तरंगी स्वप्न दाखवायचंस तू. तुझ्या कवितांनी नदीवरली निळीशार भरजरी साडी नेसवायचंस तू. आठवतंय, आठवतंय ना तुला. शब्दांनी काजळाची रेघ आखायचास तू, वेलांटीने माथ्यावर पदर ठेवायचास तू, अलंकाराने गाली रंग चढवायचास तू, स्वल्पविरामाने केसांची बट सावरायचास तू. आणि आपल्याला नजर लागू नये म्हणून, आपल्याला नजर लागू नये म्हणून पूर्ण विराम देत अलगद तीट लावायचास तू. आठवतंय ना तुला, आठवतंय ना तुला. पण हे सगळं स्वप्नासारखं तसंच अर्धवट का ठेवून गेलास तू, सांग ना. हे सगळं स्वप्नासारखं अर्धवट ठेवून का गेलास तू. आपला आभाळ अजूनही तसंच आहे बघ, आपला आभाळ अजूनही तसंच आहे बघ. आपले डोळे आणि न संपणारी आपली हळवी नजर अजूनही अगदी तशीच आहे बघ. फरक इतकाच, फरक इतकाच आहे की आपण अजूनही त्या आभाळाला आपल्या स्वभावानुसारच पाहतोय. मी इमोशनल होऊन आणि तू प्रॅक्टिकल होऊन. पण तरीही मला ठाऊक आहे अजूनही हे आभाळ तुला सतत चलत चलत विचारतच असेल. आठवतंय ना तुला, आठवतंय ना तुला.